वृंदाताई, आपण यात पडायला नको होतं. पंढरी, आपण काय करायला हवं होतं आणि काय नाही यापेक्षा आता काय करायचं याचा विचार कर. ऐक मग, कांता मावशीनी प्रसाद दादाला काही सांगायच्या आत तूच प्रसाद दादाला सगळं सांगून टाक. पंढरी, आता तरी त्याचा काही उपयोग नाही. तसंही एकीकडे आई आणि एकीकडे तेजस अशा कचाट्यात सापडले मी. वृंदा, हे बघ, आई कशी तुलाही माहिती आणि मलाही. ती तुझे 2 तुकडे केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. नाही सुवर्णाताई, हे बघा तसं काही होणार नाहीये आणि मला खात्री आहे प्रसाद माझ्यावर नक्की विश्वास ठेवेल. मला पण तीच अपेक्षा होती ग. आजकाल त्याला काय झालंय कोणास ठाऊक. नाही अहो, त्याला काही झालेलं नाही हो. म्हणजे कुठलाही भाऊ आपल्या बहिणीबद्दल जसा विचार करतो तसाच विचार प्रसाद प्राचीबद्दल करतोय. हे बघ वृंदा, तू कोणावरही विसंबून राहू नकोस. जे तुझ्या मनाला पटतं ना तू तेच कर. आता मी जे काय करते ते माझ्या मनाला बरोबर वाटतं म्हणूनच करते. बास झालं वृंदाताई, आता मी खाली जाऊन बघतो काय चाललंय ते. तू खोलीतच थांब. मी पण येते. आई, काय झालं? एवढं अर्जंटली फोन करून का बोलून घेतलंस? काय केलं वृंदानी? अरे हे सगळं काय झालंय बघ रे बाबा. माझ्या पोरीने तिचं काय वाईट केलंय. अरे का अशी हात धुवून मागे लागली तिच्या. काय केलंय वृंदानी? मी बोलले ना की माझं तोंड दिसतं ना तुम्हा सगळ्यांना. प्राची, तू सांग. तू याला सांग तुझ्या लग्नाविरुद्ध वृंदा काय काय बोलली, सांग याला. दादा, वृंदा वहिनी सतत मला सांगते की तेजसशी लग्न करू नको, का तर म्हणे तो विक्षिप्त माणूस आहे. काय? वृंदा असं म्हणाली? हो. अरे हे तर काहीच नाही. त्या तेजसनी मला फोन करून सांगितलं वृंदा त्याला सांगत होती की प्राचीशी लग्न करू नको म्हणून. बाबा मला सांगा, आई जे सांगते ते बरोबर आहे? प्रसाद, खरं तर वृंदा चांगली मुलगी आहे, पण ती असं का वागतीये कळत नाही. आता तेजसचा फोन आला होता, त्यांनी हेच सांगितलं सगळं. झालं समाधान? मी तुम्हाला जे काही सांगते तेव्हा माझ्यावर तुम्ही कधीच विश्वास दाखवत नाही आणि स्वतःचं नुकसान करून घेता. एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही अविश्वासच दाखवताय ना माझ्यावर. हे बघ कांता, ती मुद्दामून करत नसेल, काहीतरी कारण असेल त्या मागे सुद्धा. मला माहितीये ना कारण काय आहे ते. हा हॉटेलातला माणूस, चहा बनवणारा, हा घेऊन जाणार आहे थोडा तिला अमेरिकेला. तिला अमेरिकेला जायचंय म्हणून सगळे चालले रेखाटाटोप. कांता, काय बोलतेस तू? आवाज नाही चढवायचा माझ्यावर. मला सांगा, ह्याच्याशिवाय दुसरा काय हेतू असणार आहे तिचा? आधी आपल्याला सांगितलं लग्न मोडूया, मग प्राचीला सांगितलं. आता तो डायरेक्ट त्या नाडकर्ण्यांकडेच गेली लग्न मोडूया म्हणून सांगायला. प्राची, आधी तेजस आला होता ना तेव्हा त्याला वाटलं की मी प्राची आहे. अगं, पण जेव्हा त्यांनी होकार दिला तेव्हा त्याला माहिती होतं ना की मी प्राची आहे. हो, तेव्हा त्याला. मग ठीक आहे ना. सांग, मी खरं बोलते का खोटं ते सांग. हो, वृंदावेनी मला स्वतः म्हणाली की तेजसचं तिच्यावर प्रेम आहे.
तेजस तिला प्राची समजत होता. हे देवा, कलियुग आलाय हे माहित होतं, पण माझ्या घरात शिरलंय हे पहिल्यांदा कळतंय बाई मला आज. प्लीज असलं काहीतरी बोलू नकोस, कारण हे असं काही शक्य नाहीये. तुझी बायको दुसऱ्याचा हात धरून पळून गेली ना की जाग येणार आहे तुला. प्रसाद दादा हे खरं नाही आहे रे. मुस्काटीत दे नाही. दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही एवढी अक्कल नाही का रे तुला? निघितून. अरे पण प्रसाद दादा. निघ. तुलाच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. एक तर तुझ्या बायकोला वठणीवर तरी आण, नाहीतर डिवोर्स तरी दे. मी जे काही केलं ते प्राचीच्या भल्यासाठीच केलं. त्यात माझं काहीही चुकलेलं नाही. आता या लोकांनी प्रसादला काय सांगितलंय देव जाणे, पण मला खात्री आहे मी प्रसादशी बोलल्यावर सगळं काही ठीक होईल. नक्की. प्रसाद, बोल. प्राचीला लग्नाविरुद्ध भडकवून नाडकर्णी सरांच्या घरी जाऊन काय अक्कल पाजळलीस ग? प्रसाद हे बघ माझं ऐकून घे. काय खड्ड्यात गेलं तुला काय म्हणायचंय ते? तुला मी तसं सांगितलं होतं करायचं नाही तरी का केलंच कसं? माझं ऐकून तर घे. सगळं ऐकूनच आलोय मी. त्याच्यामुळे आता मला उत्तर दे, तुझ्या मनात आहे तरी काय हे सगळं करण्यामागे? माझी काही चूक झालीये का? नवरा म्हणून मी कुठे कमी पडलोय? प्लीज असं बोलू नकोस. अगं आता फक्त बोलतोय हे नशीब समज तुझं. प्राचीचं लग्न होणं माझ्यासाठी आणि माझ्या घरातल्या सगळ्यांसाठी एवढं महत्वाचं असताना तुझं हे असलं वागणं मला सहनच झालेलं नाहीये. प्रसाद, प्लीज माझ्या हेतूंवर शंका घेऊ नकोस रे. मी जे काही केलं ते प्राचीच्या भल्यासाठीच केलंय. पण ह्याने जर तू दुखावला गेला असशील तर मला माफ कर. मी यापुढे असं कधीही करणार नाही. प्लीज प्लीज. तुझ्या या वागण्याचा मला खूप त्रास झालाय वृंदा. अगं तुझं ऐकून जर तेजस्वी लग्न मोडलं तर काय करणार होत आपण? हा, प्राचीचा विचार कर, कशी कशी तयार झाली या लग्नाला ती. तुला मी शेवटची वॉर्निंग देतोय, या लग्नापासून लांब राहा. कारण तेजसनी किंवा त्याच्या घरच्यांनी या लग्नाला जर नकार दिला तर आपला डिवोर्स नक्की. वृंदानी आता या लग्नात पडणार नसल्याचं कबूल केलंय, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. अरे तो चिडलाय. त्याने जर उद्या नकार दिला तर काय करणार होत आपण? तुम्ही लग्नाची बोलणी करायला घ्या, असं काहीही होणार नाहीये.
या ना. या 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 जावई बापू या. कसं आहेस तेजस? ठीक आहे. शी वृंदा, तू या फालतू माणसासाठी माझ्या तोंडात मारलीस. तुला कल्पना नाहीये तू या विषारी सापाच्या शेपटावर पाय दिलायस. सुवर्ण, अगं बघतेस काय, चहाचं बघ. जा जा. बस ना. नाही नको. मला हे सांगायला वाईट वाटतंय की प्राचीशी लग्न नाही करू शकत. अरे देवा, म्हणजे आता काय अजून आगळीक घडली हो आमच्याकडून? कसं आहे, वृंदाने आज माझ्या घरी येऊन जे काही केलंय त्यामुळे मला खूप त्रास झालाय. म्हणूनच मी या घराशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला. तेजसराव, मी हात जोडतो तुमच्या पुढं. इथे सगळं व्यवस्थित झालंय. हवं तर वृंदातर्फे मी तुमची माफी मागतो. हे बघ, मी पण माफी मागतो. वृंदा यापुढे असं काही करणार नाही. हा, अरे आत्ताच तुला जावई बापू म्हटलं ना, असं एका क्षणात परक कार्य करतोस बाबा मला. हे बघा सासूबाई, ही मुलगी माझ्या घरी येऊन माझ्या बाबांशी कशाही प्रकारे बोलते आणि तिला या सगळ्याचं कोणत्याही प्रकारचं वाईट वाटत नाही याचं मला नवल वाटतं. त्यामुळे तुम्ही माफी मागून काही उपयोग नाही. ज्याने चूक केली आहे तिनेच माफी मागायला पाहिजे. मागेल ना, मागेल. तुझी माफी मागेल ती. आणि एवढं तू मला सासूबाई म्हणाल्यास, आता तर पाय धरून माफी मागेल ती तुझी. आय डाऊट. तिने जर माफी मागितली तर तुम्ही मग लग्नाला नकार नाही ना हो देणार? कसं आहे, मी हे सगळं मान्य करू नये, पण जर का वृंदा स्वतःहून माफी मागणार असेल तर विचार करायला काहीच हरकत नाही. मी आत्ता घेऊन येते तिला तुमची माफी मागायला. थांबा. तेजसराव या ना. हा. वृंदाताई, आता मला भीती वाटते. तुला 100% घराबाहेर काढतील याची. तरी मलाही तीच भीती वाटते रे. तर प्राचीताईला वाचवायच्या नादात तूच स्वतः अडकलीस. आणि तो तेजस, तो तर नाहीच म्हणतोय. एक नंबरचा फालतू माणूस आहे तो तेजस. त्याला प्राचीशी कधी लग्न करायचंच नव्हतं आणि आता नकार द्यायला त्यांनी फक्त माझं निमित्त शोधलंय. त्याचं नाही म्हणणं कारण नसताना सगळं तुझ्यावर येणार. पण त्यांनी निदान प्राचीचं आयुष्य तरी वाचेल. अरे तो अत्यंत पाताळ यंत्री आणि घाणेरडा माणूस आहे. त्याच्याबरोबर जर प्राचीचं लग्न झालं तर तिचं काही खरं नाही. मग माझ्यामुळे त्याचा इगो हर्ट होऊन तो जर नाही म्हणत असेल तर मग प्राचीचं ती चांगलंच आहे. मग तू काय करणार आहेस आता? माझं काय रे, मला सवय आहे सोसायची. त्याच्याशी माफी मागायला चल चल चल. आई, माझ्यावर विश्वास ठेवा. तेजस प्राचीसाठी योग्य मुलगा नाहीये. तुझे फुकटचे सल्ले नकोय ना मला. त्याची माफी मागायची. तो गेला ना की आपण सविस्तर काय ते बोलू. चल. आई, मी त्याची माफी मागावी असं मी काहीही केलेलं नाहीये.
केल्याशिवाय तुझ्या इथे अकलेत काही शिरतच नाही का ग? आत्ताच्या आता तेजसची माफी मागायची, आणि जर तू मागितली नाहीस ना तर हे प्रकरण तुला किती महागात पडेल ह्याची तुला कल्पना नाहीये. वृंदाताई जाऊ दे ना, जा तू जाऊन माफी माग जा. नाही पंढरी, मी जी चूक केली नाहीये त्याच्यासाठी मी माफी मागणार नाही, आणि तेजसची तर नाहीच नाही. हे बघ वृंदाताई, हा नाच सोड आता आणि स्वतःला वाचवायचं बघ. जा जा. म्हणते आत्ताच्या आत्ता जायचं आणि माफी मागायची. कशी मागत नाहीस माफी? कांता मावशी जाऊ दे, मी ती मूर्ख, तुम्ही तिच्या नादी नका लागू. मी तुम्ही जा ना खालती. त्या तेजसला असं सोडून आल्या, त्याला कसं वाटेल? तुम्ही जा, त्याच्याशी बोला. मी घेऊन येतो ना हिला. नक्की? हा आठो. पोरगा बघ, वाटाण्या एवढा आहे, वाटाण्या एवढा. अक्कल बघ त्याची, शिक जरा. 2 मिनिटात आली पाहिजे माफी मागायला. जर का नाही आली ना तर हिची 100 पाप भरली म्हणून समज. यायचंय. पंढरी, मी तेजसची माफी मागणार नाही. वृंदाताई, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उछळणार नाही. हे असं इतिहासाच्या पुस्तकात वाचताना खूप भारी वाटतं ग, पण ते टिळक होते आणि तू त्यांच्या एवढी मोठी नाही आहेस. मग का करतेस असा शहाणपणा? पंढरी, मी हे सगळं प्राचीला वाचवण्यासाठी करते ना. वृंदाताई, मला तुझी बाजू माहिती आहे, पण हे करण्याऐवजी आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये वृंदाताई.